नमस्कार. दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे व अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण जिल्हा परिषद स्वनिधी विविध योजना राबविल्या जात आहे, ज्यामध्ये समाज कल्याण विभागामध्ये इथे जे मागासवर्गीय व 5% दिव्यांग निधी 20% योजनेअंतर्गत 100% अनुदानावर यशवंत घरकुलचा लाभ योजना तुम्ही घेऊ शकणार आहात। तुम्ही योजनेचे नाव पाहू शकता, ज्यामध्ये जिल्हा परिषद 20% निधी योजनेअंतर्गत 100% अनुदानावर साहित्यांचा लाभ घेण्यासाठी ही योजना आहे। व दुसरी आहे ते म्हणजे काय, दिव्यांग निधी 20% योजनेअंतर्गत 100% अनुदानावर यशवंत घरकुलचा तुम्ही लाभ घेऊ शकणार आहात। तर घरकुलचा लाभ कसा घ्यायचा आहे, सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। अर्ज कसा करायचा आहे, त्यानंतर जे काही सर्व माहिती आहे, डिटेल्स सगळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला ई मॅन्युअल सुद्धा दिलेले आहे, तुम्ही ते सुद्धा पाहू शकता। जी ऑफिशियल वेबसाईट आहे zppuneaccessYojna.com या याच्यावरती तुम्ही जायचं आहे व इथे तुम्ही अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 असणार आहे। तुम्हाला अर्ज करण्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे जायचं आहे व इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। विविध योजना राबविल्या जात आहेत, म्हणजेच काय, समाज कल्याण विभाग आहे, कृषी विभागांतर्गत 75% अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरवणे सुद्धा आहे। त्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी आहे, महिला व बाल कल्याण विभागासाठी आहे, ज्यामध्ये मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहेत। 5वी ते 12वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण योजना दिली आहे व महिलांना व्यावसायिक जे काही वस्तू पुरवणे हे सुद्धा, म्हणजे शिलाई मशीन आहे, पीठ गिरणी आहे, सोलार वॉटर हीटर आहे, तेल घाण आहे, हे सर्व इथे माहिती दिलेली आहे। पण आता दिव्यांग बांधवांची ही सुद्धा जे काही घरकुल, यशवंत घरकुलचा लाभ तुम्ही घेऊ शकणार आहात। आता अर्ज करण्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे, अर्जदारावर जायचं आहे। अर्जदार लॉग इन किंवा नवीन अर्जदार असेल तर तुम्ही नवीन अर्जदारवर क्लिक करायचं आहे। अर्जदाराचे नाव मराठीमध्ये भरायचं आहे, आडनाव, नाव, वडिलांचे पत्ता, आईचे नाव, संपर्कासाठी अर्जदाराचा मोबाईल क्रमांक। आता तुमचं लग्न झालं असेल तर महिलांनी पतीचं नाव इथे टाकायचं आहे। त्यानंतर संपर्कासाठी अर्जदाराचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, OTP टाकायचा आहे त्या, आणि लॉग इन करण्यासाठी पासवर्ड सेट करा। अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, नवीन अर्जदार नोंदणी करू शकता। जर ऑलरेडी तुम्ही नोंदणी केली असेल तर तुम्ही डायरेक्ट मोबाईल क्रमांक पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे व इथे पूर्ण मार्गदर्शक सूचना सुद्धा दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता इथे सूचना दिलेल्या आहेत। तुम्ही अर्जदाराची नोंदणी करून घ्यायची आहे। त्यानंतर वरील पूर्ण माहिती भरल्यानंतर पुढे तुम्हाला असं येणार आहे, जेव्हा नवीन लाभार्थी नोंदणी झाल्यानंतर वरील माहिती भरल्यानंतर पुढील पत्ता, इतर माहिती, बँक माहिती भरावी, तर तालुका, गावाचे नाव, पिनकोड, ईमेल ID, पूर्ण पत्ता भरायचा आहे। इतर माहिती आहे जसे की अर्जदाराची जन्मतारीख, प्रवर्ग, जात, इतर प्रवर्ग, लिंग, आधार कार्ड नंबर, रेशन कार्ड नंबर, अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे का नाही, होय किंवा आहे किंवा नाही असल्यास जे काही दारिद्र्य रेषेखालील यादीतला क्रमांक काय आहे, अर्जदार दिव्यांग आहे काय, तर आता दिव्यांग बांधवांसाठी आहे तर आहे टाकायचं आहे, कोणता दिव्यांगाचा प्रकार आहे, असल्या दिव्यांगाची टक्केवारी किती आहे, प्रमाणपत्र क्रमांक आहे तुमचं ते टाकायचं आहे। ही संपूर्ण माहिती, त्यानंतर दिव्यांगी UDID कार्ड क्रमांक आहे ते सुद्धा टाकायचं आहे। त्यानंतर इथे अपलोड आवश्यक कागदपत्रे, आता अर्जदाराचा फोटो, अर्जदार आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र आणि सेव्ह करायचं आहे। जर रिसेट करायचं असेल तर पूर्णपणे माहिती परत भरावी लागेल। मोबाईल क्रमांक व्हेरीफाय केल्यानंतर माहिती पूर्णपणे सेव्ह होईल। सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत। सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करावे। भरलेली माहिती बरोबर असल्यास तुमची सर्व माहिती जतन केली जाईल, म्हणजे सेव्ह केले जाईल व त्यानंतर मेसेज येतो, त्यानंतर ओकेच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुन्हा तुम्ही लॉग इन करू शकणार आहात। अशा पद्धतीने तुम्ही अर्जदार लॉग इन परत तुम्ही करू शकणार आहात। तर इथे लॉग इन केल्यानंतर ज्या विभागाच्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या संबंधित योजनेवरती क्लिक करावे। संबंधित योजनेत आवश्यक असणारी माहिती भरावी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी, तसेच प्रत्येक कागदपत्राची साईज 2 MB पेक्षा जास्त नसावी। त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज पाठवा या बटनावर क्लिक करावे। अर्ज पूर्ण व अचूक भरला असल्यास अर्जाची नोंदणी जी काही यशस्वीरित्या पूर्ण असा संदेश येतो। त्यानंतर अर्ज प्रिंट काढा या ऑप्शनवरती क्लिक करून अर्ज तुम्हाला प्रिंट करावा लागणार आहे। केलेल्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी अर्जाचा स्टेटस पहा या लिंकवरती क्लिक करावे व पूर्णपणे ते माहिती दिलेलं आहे। त्यानंतर प्रोफाईल सेटिंग आहे, अपडेट पासवर्ड सुद्धा माहिती असणार आहे। अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून अर्ज करू शकणार आहात। दिव्यांग बांधव जे पुणे जिल्हा परिषद
पुणे जिल्हा परिषद अंतर्गत ही योजना राबविली आहे व इथे महिला व बाल कल्याण विभाग अंतर्गत सुद्धा ही तारीख बघा 30 सप्टेंबर 2025 शेवटची तारीख असणार आहे व इथे जे 75% अनुदानावर कृषी विभागासाठी शेतकऱ्यांना साहित्य पुरवणे आहे त्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम 30 सप्टेंबर 2025 आहे। त्यानंतर अर्जाची छाननीची सुरुवात व जी अर्जाची छाननी अंतिम दिनांक इथे दिलेली आहे। त्यामुळे लक्षात घ्या, महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त या व्हिडिओ दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे। लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, एकदा नक्की चेक करा। धन्यवाद।